नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महा एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की आपण मागील काही दिवसापासून पोस्टमॅन व मेल गार्ड यांच्या परीक्षेचं आपण प्रिपरेशन पूर्वतयारी करून घेत आहोत. जे परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आहेत याची आपण तयारी करून घेत आहोत व तसेच मागील ज्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेले त्यांचा पण आपण सराव करून घेत आहोत. तर आजचा हा आपला व्हिडिओ MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफवर आहे, जे की आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि त्याच्यामधला आपला पहिला विषय जो आहे तो आहे सिव्हिक्स म्हणजे नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्रामधले मागील वर्षी MTSच्या एक्झाममध्ये कसल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, हे काही क्वेश्चन आहेत आणि जे इन केस समोर विचारले जाणारे कसल्या प्रकारचे क्वेश्चन असतील हे पण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये काही शंका डाऊट वाटल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आपण आजची ही सिरीज स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन असा आहे की स्थानिक स्वराज्य स्थापनेचे जनक कोणाला म्हणतात? जे स्थानिक स्वराज्य स्थापन संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? तर याचे ऑप्शन आहेत: ए पंडित नेहरू, बी महात्मा गांधी, सी लॉर्ड लिटन, डी लॉर्ड रिपन. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हे लॉर्ड रिपन यांना असे म्हणतात, हे तुम्हाला माहिती असावं. तर 2. पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची आहे? ए पंडित नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी मोतीलाल नेहरू. तर पंचायत राजची मूळ कल्पना ही आहे महात्मा गांधीची, म्हणून याचा आन्सर जे आहे मित्रांनो ते आहे सी. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे: स्थानिक स्वराज्य संस्थान कोणत्या राजघराण्याने विशेष उत्तेजन दिले होते? म्हणजे जे जास्त उत्तेजन म्हणजे सपोर्ट दिले होते. तर ए चालुक्य, बी चोल, सी यादव, डी मौर्य. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे 2 बी. चोल या घराण्यानं अधिक विशेष उत्तेजन दिलं होतं. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे मित्रांनो: ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असतात? ए 5 व 15, बी 6 व 16, सी 7 व 17, डी 8 व 18. तर मला असं वाटते बहुतेक तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी याचा आन्सर दिलेलं पण असेल. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी 7 व 17. कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सभासद असू शकतात. तर 5 आपला क्वेश्चन असा आहे: बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल कोणत्या साली सादर केला? ए 12 नोव्हेंबर 1957, बी 14 नोव्हेंबर 1957, सी 22 नोव्हेंबर 1957, डी 24 नोव्हेंबर 1957. तर बलवंतराव मेहता समितीने आपला अहवाल जो आहे तो डी 24 नोव्हेंबर 1957 रोजी सादर केला. तर आपला 6वा क्वेश्चन असा आहे मित्रांनो: ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय म्हणतात? सिंपल क्वेश्चन आहे एकदम हा. तर ए सदस्य, बी मेंबर, सी सरपंच, डी पंच. तर आपण त्यांना काय म्हणतो मित्रांनो? तर त्यांना आपण पंच म्हणतो, म्हणून याचा आन्सर जे आहे मित्रांनो डी आहे. तर आपला 7वा क्वेश्चन असा आहे: गावच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करते? म्हणजे जे शेतीविषयीची जी संपूर्ण माहिती असते ती कोणाकडे असते? ए ग्रामसेवक, बी तलाठी, सी सर्कल ऑफिसर, डी यापैकी नाही. तर या पण क्वेश्चनचा आन्सर तुमच्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांना आलेला असेल. तर याचा आन्सर आहे मित्रांनो बी तलाठी. तर गावच्या सर्व शेतीविषयक माहिती ही तलाट्याकडे असते, म्हणून याचा आन्सर आहे बी. तर आपला 8वा क्वेश्चन असा आहे मित्रांनो: बलवंतराय मेहता समितीचा अहवाल केव्हा स्वीकारला गेला? तो केव्हा सादर केला गेला असा प्रश्न होता आणि हा कधी स्वीकारला गेला हा असा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये खूप अंतर आहे आणि फरक पण आहे. तर ए जानेवारी 1957, बी 2 ऑक्टोबर 1958, सी 12 जानेवारी 1958, डी 6 जानेवारी 1959. तर यापैकी याचा आन्सर आहे मित्रांनो सी 12 जानेवारी 1958 रोजी हा अहवाल स्वीकारला गेला होता. तर 9वा प्रश्न असा आहे आपला:
सत्तेचे लोकशाही विकेंद्रीकरण यामध्ये पुढीलपैकी कोणता तत्वाचा समावेश होत नाही? म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरणामध्ये कोणता तत्व समावेश होत नाही? तर ए आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण सत्तेचे केंद्रीकरण, बी सर्वसामान्यांना सत्तेत वाट मिळावा, सी ग्रामीण क्षेत्राचा जलद गतीने आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणावा, डी लोकशाही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी. तर याचा आन्सर आहे मित्रांनो ए आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण व्हावे हे सत्तेचे लोकशाही विकेंद्रीकरण यामध्ये समावेश होत नाही. म्हणजे याचा आन्सर आहे मित्रांनो ए. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धत स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती होती? पंचायत राज पद्धत स्वीकारण्यासाठी जी समिती नेमली होती ती कोणती होती? असा क्वेश्चन आहे. तर ए वसंतराव नाईक, बी बलवंतराय मेहता, सी बाबूराव काळे, डी पी बी पाटील. तर हा पण क्वेश्चन बहुतेक मागील खूप वर्षापूर्वी किंवा एक 2-3 वर्षापूर्वीच हा क्वेश्चन MPSC मध्ये पण विचारला गेला होता. म्हणून सोपा क्वेश्चन आहे हा. याचा आन्सर आहे मित्रांनो ए वसंतराव नाईक. वसंतराव नाईक समिती नेमण्यात आली होती. तर असे आपले आजचे हे टॉप 10 CVSचे म्हणजे नागरिकशास्त्राचे क्वेश्चन होते मित्रांनो. जर तुम्हाला या क्वेश्चनबद्दल काही डाऊट, काही शंका, काही क्युरीज असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा अवश्य प्रयत्न करू. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला CVSवर होता. नेक्स्ट व्हिडिओ आपला पॉलिटिकल सायन्सवर असेल आणि तो पण MTS मध्येच मल्टीटास्किंग स्टाफमधलाच असेल. कारण का खूप व्हिडिओ आम्ही मागे जे आहे ते पोस्टमॅन आणि मेल गार्डवर टाकलेले आहेत. त्यामुळे मुलांची अशी रिक्वेस्ट येत आहेत की तुम्ही MTSवर व्हिडिओ बनवा, म्हणून आम्ही इथून काही दिवस MTSवरच व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला पोस्टमॅन आणि मेल गार्डसाठी पण हे व्हिडिओ अतिशय उपयुक्त असतील. काही वेळेस सोपे प्रश्न पण पोस्टमॅनच्या एक्झामला विचारू शकतात, त्या आपण प्रश्नांची आपण उत्तरे देऊ शकत नाही. त्यामुळे सगळे व्हिडिओ कव्हर करणं हे आपलं गरजेचं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर अवश्य तो शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.